आहार इयत्ता 5वी सामान्य विज्ञान. आपल्या जेवणात भात, वरण, भाजी, भाकरी, पोळी, मांस, मासे असे अनेक पदार्थ असतात. याशिवाय दिवसभरात आपण अधूनमधून तऱ्हेतऱ्हेचे पदार्थ खातो आणि पितो. अशा दिवसभरातील खाल्ल्या जाणाऱ्या सर्व अन्नपदार्थांना एकत्रितपणे आहार म्हणतात. अन्नपदार्थ रंगाने, रूपाने तसेच चवीने एकमेकांपासून भिन्न असतात. वेगवेगळ्या अन्नामध्ये पिष्टमय, प्रथिनयुक्त आणि स्निग्ध पदार्थ तसेच क्षार आणि जीवनसत्वे कमी अधिक प्रमाणात असतात. तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी यामध्ये पिष्टमय पदार्थाचे प्रमाण अधिक असते. डाळी, मांस, दूध यामध्ये प्रथिने अधिक प्रमाणात असतात. भुईमूग आणि करडई यासारख्या तेलबिया स्निग्धाचे प्रमाण अधिक असते. पालेभाज्यांपासून आपणास क्षार आणि जीवनसत्वे मिळतात. शरीराचे योग्य पोषण व्हावे, ते कार्यक्षम आणि निरोगी राहावे यासाठी कोणकोणते अन्नपदार्थ आहारात असावेत? शरीराला लागणारे सर्व अन्न घटक पुरेसे मिळतील तसेच व्यक्तीच्या गरजेनुसार त्यांचे प्रमाण योग्य राहील असे निरनिराळे पदार्थ आहारात असायला हवेच. अशा आहाराला संतुलित आहार किंवा चौरस आहार म्हणतात. सर्व व्यक्तींची अन्नगरज एकसारखीच असते का? तुम्ही घरात एकत्र जेवायला बसता. तुम्ही, तुमचा दादा आणि तुमचे आजोबा यांच्या आहाराचे प्रमाण एकसारखे असते का? तुमचा दादा तुमच्याहून वयाने मोठा आहे. त्याच्या शरीराची वाढ झपाट्याने होत आहे. स्वाभाविकच त्याच्या आहाराचे प्रमाण अधिक आहे. तुमचे आजोबा वयाने तुमच्या दादाहून खूप मोठे आहे, पण त्यांचा आहार तुमच्या दादाच्या आहारापेक्षा खूप कमी आहे. वयस्कर माणसे कष्टाची कामे फारशी करत नाही. त्यांच्या शरीराची वाढही थांबलेली असते, म्हणून त्यांचा आहार बेताचा असतो. वाढत्या वयाच्या मुलाच्या आहारापेक्षा वाढत्या वयाच्या मुलींना कमी आहार पुरतो असे काही जणांना वाटते. परंतु मुलगा किंवा मुलगी यांची अन्नगरज साधारणपणे एकसारखीच असते. व्यक्तीच्या आहाराचे प्रमाण तिच्या कामाच्या स्वरूपावर अवलंबून असते. कष्टाची कामे करणाऱ्यांची ऊर्जा गरज बैठे काम करणाऱ्यांच्या ऊर्जा गरजेपेक्षा अधिक असते. म्हणून कष्टाची कामे करणाऱ्यांची अन्नगरज ही बैठे काम करणाऱ्यांच्या अन्नगरजेपेक्षा अधिक असते. साजूक तूप, काजू, बदाम यासारखे महागडे पदार्थ खाल्ले तरच शरीराचे उत्तम पोषण होते असे अनेकांना वाटते. परंतु निव्वळ पौष्टिक पदार्थ खाण्याने शरीराच्या सर्व गरजा भागत नाहीत. वेगवेगळी फळे, पालेभाज्या, शेंगदाणे, फुटाणे, डाळी, कडधान्याच्या उसळी यातूनही आपल्या शरीराला आवश्यक असणारे अन्न घटक मिळतात व शरीराच्या सर्व गरजा भागतात. शरीराची चांगली वाढ होते. त्यांचा आहारात समावेश केल्यास शरीराचे पोषण होण्यास मदत होते. कुपोषण. काही वेळा शरीराने अशक्त आणि हडकुळी मुले आपण पाहतो. या मुलांचे पोट पुढे आलेले असते. या मुलांच्या चेहऱ्यावर तजेला नसतो. अशा मुलांच्या आहारात पिष्टमय आणि प्रथिनयुक्त पदार्थांची कमतरता असते. त्यामुळे त्यांच्या शरीराची योग्य वाढ झालेली नसते. ही मुले रोगांशी सामना करू शकत नाहीत. अपुऱ्या आणि असंतुलित आहारामुळे त्यांचे योग्य पोषण झाले नसते. यालाच कुपोषण म्हणतात. अभावजन्य विकार. काही अन्न घटकांच्या कमतरतेमुळे विकार जडतात. त्यांना अभावजन्य विकार किंवा त्रुटीजन्य विकार म्हणतात. अभाव म्हणजे त्रुटी किंवा कमतरता. जीवनसत्व आहाराचा घटक असल्याचे तुम्ही शिकला. जीवनसत्वे विविध प्रकारची आहेत. आहारातील त्यांच्या कमतरतेमुळे काही विकार जडतात. काही जणांना दिवसा स्पष्ट दिसते, अंधुक प्रकाशात मात्र त्यांना भोवतालच्या वस्तू स्पष्ट दिसत नाही. याला रातांधळेपणा म्हणतात. रातांधळेपणा हे जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे येऊ शकतो. आपल्या देशामुळे रातांधळ्या बालकांची संख्या मोठी आहे. योग्य वेळी उपाययोजना झाली नाही तर अशा बालकांना कायमचे अंधत्व येते. रातांधळेपणावर उपचार म्हणून गाजर, पपई,
हिरव्या पालेभाज्या, दूध असे अन्नपदार्थ खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. या पदार्थात ए जीवनसत्व अधिक प्रमाणात असते. हे पदार्थ नेहमीच आपल्या आहारात असतील तर रातआंधळेपणाचा धोका कमी होतो. ए जीवनसत्वाप्रमाणेच बी, सी, डी अशा इतर जीवनसत्वांच्या कमतरतेमुळेही निरनिराळे विकार जडतात. त्यांची माहिती पुढील तक्त्यात दिलेली आहे. जीवनसत्व ए, कमतरतेमुळे होणारा विकार, रातआंधळेपणा आणि उपाययोजना. आहारात पालेभाज्या, पिवळी पिकलेली फळे, गाजर, पपई आणि दूध यांचा समावेश. जीवनसत्व बी, कमतरतेमुळे होणारा विकार, जीभ लाल होणे, त्वचा खरखरीत होणे. उपाययोजना. आहारात डाळी, पालेभाज्या, दूध यांचा समावेश. जीवनसत्व सी, हिरड्यातून रक्त येणे. आहारात उपाययोजना. आहारात आवळा, लिंबू, संत्रे, मोड आलेली कडधान्ये यांचा समावेश. जीवनसत्व डी, पायाची हाडे वाकणे, पाठीला बाक येणे, कोवळ्या सूर्यप्रकाशात बसणे, दूध, शार्क लिव्हर ऑइल आणि कॉड लिव्हर ऑइल यांचा आहारात समावेश. भारतीय आहार. आपल्या देशात वेगवेगळ्या भागात वेगवेगळे पदार्थ खाल्ले जातात. दक्षिणेकडे इडली, डोशासारखे पदार्थ लोकांना आवडतात. महाराष्ट्रात झुणका भाकर, वरण भात हे अनेकांचे जेवण असते. उत्तरेकडे आलू पराठा, छोले भटुरे हे लोकांच्या आवडीचे पदार्थ आहेत. अन्नपदार्थ तयार करण्याच्या आपल्याकडील पद्धती परंपरेने चालत आलेल्या आहेत. त्यापैकी काही पद्धतींमुळे अन्नपदार्थाची पौष्टिकता वाढते. हरभरा, मूग, मटकी अशा कडधान्यांना मोड आणून केलेल्या उसळी आपण खातो. मोड येताना धान्यामधील जीवनसत्वांचे प्रमाण वाढते. तांदूळ आणि उडीद डाळीचा भरडा आंबवून इडली, डोसा, आंबोळी असे पदार्थ तयार केले जातात. आंबवल्यामुळे अन्नपदार्थातील जीवनसत्वात वाढ होते, त्यामुळे त्याची पौष्टिकता वाढते. या उलट अन्नपदार्थ खूप वेळ शिजत ठेवणे, शिजलेल्या पदार्थातील पाणी काढून टाकणे अशांमुळे पदार्थांची पौष्टिकता कमी होते. शिजणाऱ्या पदार्थातून पाणी काढले असता या पाण्यात विरघळलेले उपयुक्त घटक पाण्याबरोबर निघून जातात. अन्नपदार्थ जास्त काळ शिजवल्यास त्यातील काही जीवनसत्वे नाश पावतात. आहार सल्लागार. आपले वय, कामाचे स्वरूप यानुसार आपण आहार घेतो. आहाराचा संबंध आरोग्याशी असतो. योग्य आहार घेतला नाही तर आजारपण येते. आजारात घ्यायच्या आहाराबद्दल डॉक्टर मार्गदर्शन करतात. अतिलठ्ठपणासारख्या किंवा कुपोषणामुळे होणाऱ्या काही त्रासांचा आहाराशी संबंध असतो. काही विशिष्ट आजारात कोणता आहार घ्यावा याचा सल्ला देण्यासाठी स्वतंत्र आहार तज्ज्ञ तसेच तज्ज्ञ डॉक्टर असतात. त्यांनी आहारविषयक दिलेल्या सल्ल्याला आहारविषयक समुपदेशक म्हणतात. धन्यवाद.